तर मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेक्शुअल मार्केट व्हॅल्यूबद्दल डिस्कस केलं होतं आणि त्याचसोबत फिमेल गेजचा पण उल्लेख केला होता. तर आज आपण बघणार आहोत व्हॉट इज मेल गेज अँड व्हॉट इज फिमेल गेज. आणि गेजचा अर्थ आहे पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजेच दृष्टिकोन. तर अगोदर आपण ॲस्थेटिक काय असते हे समजून घेऊया. तर ॲस्थेटिकचा मिनिंग आहे यू लुक लाईक ग्रीक गॉड. तुम्ही एक्स्ट्रीमली हँडसम दिसत आहात, मी सुंदर दिसत आहात, सेक्सी दिसत आहात, म्हणजे संभोग योग्य दिसत आहात. इमॅजिन करा तुम्ही एक अशी बॉडी घेऊन फिरत आहात जिला फक्त आपण मुलंच नाही, अपोजिट जेंडरसुद्धा ॲप्रिशिएट करत आहे. तुम्ही किती पण म्हणा मी स्वतःसाठी बॉडी बनवत आहे. हां, तुम्ही स्वतःसाठी बनवत आहात, पण ॲट द सेम टाईम तुमची पण हीच इच्छा आहे की तुम्हाला मुलींनी नोटीस करावं. कारण मुली हे एका आरशासारखे असतात. जर तुम्ही चांगले नाही दिसत आहात तर ते तुम्हाला साफ तोंडावर सांगणार यू डोंट लुक गुड. जर तुम्ही त्यांना आवडत नाही तर गेस वॉट, तुम्ही बायोलॉजीला आवडत नाही आहात. आणि हेच मला तुम्हाला समजवायचं आहे की मेल गेज आणि फिमेल गेज. तर मेल गेज म्हणजे पुरुषांचा दृष्टिकोन आणि फिमेल गेज म्हणजे स्त्रियांचा दृष्टिकोन. जर आपण एका बॉडीला चांगलं म्हणत आहोत तर आपण दोन नजरांनी एका बॉडीला चांगलं म्हणू शकतो. तर व्हॉट डू यू थिंक, पुरुषांना कोणती बॉडी चांगली वाटत असेल? तर पुरुषांना म्हणजेच मुलांना आवडते ब्रॉक लेसनर सारखी बल्कवाली बॉडी, किंवा बॉडी बिल्डर लोकांची हायली मस्क्युलर बॉडी, किंवा सलमान खानच्या दबंग मूवीमधली बॉडी. बट टॉक अबाउट गर्ल्स, ॲव्हरेजबद्दल नाही, मोस्ट ऑफ देम डोंट लाईक दिस टाईप ऑफ बॉडी ॲट ऑल. त्यांना माहिती आहे काय आवडतं? वेन्स, हाताने टर्न ऑन करणारा मुलगा, कॉलर बोन्स, अशी कॉलर बोन्स ज्यावरती स्वतः बसेल, साफ स्किन, अशी स्किन ज्यावरती स्केट बोर्डिंग करू शकेल, ई बॉय ॲस्थेटिक अँड ॲप्स, डीप ॲप्स ज्यावरती अशी बटरसारखी फिंगर्स फिरवेल. तर आय एम सॉरी, आज मी जरा जास्तच भावनांमध्ये येतोय अँड आय डोंट थिंक कोणाला हे पटत असेल की नाही, पण दिस इज अ ट्रुथ. आणि हेच कारण आहे ज्यामुळे आजकालच्या मुली कोरियन लोकांना किंवा BTS स्टार्सच्या फॅन आहेत. तुम्हाला माहिती आहे आपण मुलं हजारो गोष्टींमध्ये पुढे असू शकतो, पण ॲस्थेटिकमध्ये आपलं दृष्टिकोन एकदम झिरो आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला ब्रॉक लेसनर सारखी बॉडी किंवा अशी बॉडी भारतीय पहलवानांची असते ती बॉडी आवडायची. पण गेस वॉट, ती बॉडी हेल्दी पण नाही आहे आणि ॲस्थेटिक पण नाही. पण फिमेल गेज मुलींना माहिती आहे ॲक्च्युअल ॲस्थेटिक काय आहे, नंतर ते फॅशन असू दे किंवा बॉडी असू दे. तर तुम्हाला एक अशी बॉडी बनवायची आहे जी प्रत्येकाला आवडेल. तर यू नीड टू अंडरस्टँड फिमेल गेज. तर फिमेल गेजमध्ये 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स असतात एका बॉडी फ्रेमचे. फर्स्ट म्हणजे वाईड शोल्डर्स, सेकंड थिन वेस्ट, थर्ड लो बॉडी फॅट, फोर्थ ॲप्स आणि फिफ्थ थिकन नेक. जर तुमच्याकडे या गोष्टी आहेत तर तुमची बॉडी ॲस्थेटिक आहे. बेसिकली तुम्हाला कॅलिस्थेनिक्सची बॉडी दिसते ना, किंवा फिन बेलरची, दॅट इज वॉट ऑल गर्ल्स लाईक्स. दे डोंट लाईक बॉडी ऑफ ब्रॉक लेसनर. त्यांना नाही आवडत. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही तर जा आणि बघा आजकालच्या मुलींची बिगेस्ट फेवरेट ॲस्थेटिक काय आहे. ती आहे BTS वाली. का आहे विचार करा ना. तेच मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं. त्यामुळे त्यांच्याकडे ते सगळे फीचर्स आहेत, थिन बॉडी, वेन्स, ॲप्स, सगळं काही जे आपल्या पहलवान टाईप बॉडी बिल्डर्सकडे नाही आहे. आणि ही मेल गेजची बॉडी हेल्दी पण नाही आहे. जे बॉडी बिल्डर्स 600-900 किलोची स्क्वॉट मारत आहेत, तुम्हाला वाटतं की ते म्हातारपणी चालू शकतील? पॉवर लिफ्टिंग एक स्पोर्ट आहे ज्यांना त्याच लोकांनी केलं पाहिजे ज्यांच्याकडे इन्सेन जेनेटिक्स आहेत, प्रत्येकाने नाही. दॅट इज वाय मुलींचा एक दृष्टिकोन आहे, ते बायोलॉजिकली करेक्ट आहे. ते आपल्यासाठी एक सुटेबल पार्टनर शोधत आहेत जो जास्त जगेल. आणि हां, जर तुम्हाला एक चांगला पॉवर लिफ्टर व्हायचं आहे तर आय ॲप्रिशिएट वर्क, ठीक आहे. पण जर तुम्ही एक नॉर्मल जिमला जाणारे आहात तर प्लीज 100 किंवा 130 kgची बेंच प्रेस, स्क्वॉट इनफ आहे. तर मोस्ट ऑफ पुरुषांना फिमेल गेज टाईप बॉडी आवडत नाही आणि मोस्ट ऑफ गर्ल्सला मेल गेजवाली बॉडी आवडत नाही. तर तुम्हाला न फिमेल गेजसारखं व्हायचं आहे आणि न मेल गेजसारखं व्हायचं आहे. तुम्हाला व्हायचं आहे प्रेम जोशीसारखं, तुम्हाला व्हायचं आहे कृष्णा जोशीसारखं,
कारण हे ॲट द सेम टाईम बल्कसुद्धा वाटत आहे आणि ॲस्थेटिकसुद्धा. ऑलवेज रिमेंबर, रिअल ब्युटी तीच आहे जी श्रीकृष्णांची दाखवली आहे, जी श्रीरामांची दाखवली आहे. ती नाही जी पहलवानांकडे आहे किंवा बॉडी बिल्डर्सकडे आहे. त्याने तुम्ही सुंदर नाही, दानव दिसाल. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.